चौथ्या टप्प्यातलं मतदान जे आहे ते 13 मे रोजी होणार आहे। आज प्रचार तोफा थंडावत आहेत। आपल्यासोबत वंचित बहुजन आघाडीचे पुण्याचे उमेदवार वसंततात्या मोरे आहेत आणि एकंदरीतच प्रचाराची दात्यांचं नियोजन कसं होतं आणि पुढच्या नियोजन तात्यांचं कसं असणार आहे हे आपण थेट तात्यांकडून जाणून घेणार आहोत। तात्या मागचे 15 दिवस प्रचंड धामधुमीचे पाहायला मिळाले, आज अखेर प्रचार तोफा थंडावत आहेत। कसं होतं प्रचाराचं नियोजन? अतिशय चांगल्या पद्धतीने मी प्रचाराचं नियोजन केलं होतं आणि मागील जवळजवळ 8 ते 10 निवडणुकांचा अनुभव माझ्या पाठीशी आहे आणि मी जो प्रचार करत असतो तो अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने करतो आणि मला वाटतं की सोशल मीडियाचा त्याच्यामध्ये जास्तीत जास्त वापर असतो। त्यामुळे मी हा प्रचार करत असताना सकाळच्या पदयात्रा, दुपारच्या गाठीभेटी, 4च्या नंतर परत पदयात्रा, 7च्या नंतर कोपरा सभा आणि त्या 10च्या नंतर परत एकदा गाठीभेटी, या अशा प्रकारचा माझा रोजचा दिनक्रम होता। तो आज शांत झाला। मी आत्तासुद्धा त्याच्यामध्ये मध्ये जो ब्रेक असायचा सकाळी लवकर किंवा रात्री उशिरा, मी शहरातल्या प्रश्नांविषयी लाईव्ह केले। त्या लाईव्हलासुद्धा अतिशय चांगला प्रतिसाद मला मिळाला। माझ्या कोपरा सभा ज्या झाल्या त्या अतिशय चांगल्या कोपरा सभा झाल्या। एक सभा नदीपात्रात झाली, अंजलीताईंनी पदयात्रा माझ्यासाठी केली, सुजात साहेबांच्या 3 कोपरा सभा झाल्या। त्यामुळे मला वाटतं की प्रचारामध्ये वंचित बहुजन आघाडी एकटी होती, पण एकटी अतिशय असताना अतिशय आम्ही निकराने लढलो आहे आणि मला वाटतं की सामान्य जनता ही आमच्याबरोबर आहे। या पुणे शहरातला खऱ्या अर्थानं वंचित, शोषित जो पीडित घटक आहे हा वंचित बहुजन आघाडीसोबत, वसंत मोरेसोबत आहे आणि मला वाटतं की उद्याच्याला 13 तारखेला ज्यावेळेस मतदान होईल त्यावेळेसुद्धा या मतदानामध्ये सर्वजण आमच्या पाठीशी राहतील आणि 4 तारखेला त्याचं फलित तुम्हाला सर्वांना या शहराचा खासदार पहिला वंचित बहुजन आघाडीचं झालेलं दिसेल। तात्या, तुम्ही तुमचं जे संकल्पपत्र केलं आहे त्यात असं म्हटलं आहे की कात्रजच्या विकासाचा पॅटर्न पुणे शहरामध्ये चालेल, तर हा विकासाचा पॅटर्न काय? कात्रजच्या विकासाचा पॅटर्न म्हणजे कात्रजमध्ये जी कामं मी केलेली आहेत, मग त्याच्यामध्ये फ्लायओव्हर्स असू देत, आरोग्याच्यासाठी त्या ठिकाणी मी जे काही दवाखाने केले, महानगरपालिकेच्या शाळा स्वच्छ सुंदर शाळा केल्या, त्या ठिकाणी लायब्रऱ्या चांगल्या उभ्या केल्या, पर्यटनाच्या माध्यमातून कात्रजला मी फुलराणी केली, झेंडा केला, पांडुरंगाची मूर्ती केली, म्हणजे ह्याच्या काही गोष्टी मी पर्यटनाच्या माध्यमातून उभ्या केल्या। हा कात्रजच्या विकासाचा पॅटर्न करत असताना गेल्या 15 वर्षात मी विरोधी पक्षातला नगरसेवक होतो। मग विरोधी पक्षातला नगरसेवक असताना कुठेही विकास काम करताना मी मागं पुढं पाहिलं नाही। प्रत्येक वेळेस प्रशासनाकडनं मी कामं करून घेतली आणि मला वाटतं की त्याच्यामध्ये मला यश मिळाले। तोच विकासाचा पॅटर्न मला सगळ्याच विषयावरचा, मग वाहतुकीचा असेल, आरोग्याचा असेल, शिक्षणाचा असेल, या सगळ्या विषयावरचा पॅटर्न मला पुणे शहरात राबवायचा। आता 3ऱ्या टप्प्यासाठी मतदान होतं आहे। महाराष्ट्रातले मागचे 2 टप्पे जर आपण बघितले तर देशामधलं सर्वात कमी मतदान महाराष्ट्रामध्ये झालं होतं, त्यामुळं आता पुण्याच्या मतदारांना काय आव्हान कराल? मला वाटतं की पुण्याच्या मतदारांना मी आव्हान करेल की आपण अतिशय चांगल्या पद्धतीने मतदानाला बाहेर पडा आणि जेवढं जास्तीत जास्त मतदान करता येईल तेवढं काम करणाऱ्या माणसाच्या पाठीमागे उभे राहा। बाकडी वाजवणाऱ्यांच्या हातवर करणाऱ्यांच्या मागे उभे राहू नका। खऱ्या अर्थानं ज्यांना तुम्हाला मतदान करायचे तो स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विषयांवरती किती वेळा बोलला, पुण्याच्या प्रश्नावरती किती वेळा बोलला, त्याला मतदान करा। नुसती संख्या असून चालत नाही, त्यासाठी नियोजन पण असावं लागतं आणि ते नियोजन वंचित बहुजन आघाडी म्हणून आम्ही केलेलं आहे। नक्कीच, तर हे होते वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार वसंततात्या मोरे, ज्यांनी मतदारांना देखील आवाहन केलेलं आहे आणि विकासाचा पॅटर्न जो आहे कात्रजच्या विकासाचा तो पुणे शहरामध्ये चालेल असा ठाम विश्वास देखील व्यक्त केल्याचं पाहायला मिळतं आहे। कॅमेरा पर्सन पियुष येरवडेकरसह संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी, पुणे। जय भोलेनाथ, जय जय भोलेनाथ। गुरुकृपा ट्रॅव्हल्सची सुनियोजित टूर उत्तराखंड चारधाम दर्शन यात्रा
पुणे ते दिल्ली, दिल्ली ते चारधाम आणि दिल्ली ते पुणे. प्रवास भाडे प्रत्येकी फक्त 38,500 रुपये. कपलसाठी स्वतंत्र रूम हवी असल्यास प्रत्येकी 45,000 रुपये. पहिला ग्रुप 10 मे 2024, दुसरा ग्रुप 24 मे 2024 आणि तिसरा ग्रुप दिनांक 6 जून 2024. 15,000 ॲडव्हान्स भरून आजच आपलं सीट बुक करा. अधिक माहितीसाठी संपर्क साधा गुरुकृपा ट्रॅव्हल्स, गजानन महाराज खेडेकर, 94-220-25024, 99-237-16262, 94-235-25427 आणि शुभम गजानन खेडेकर 899-66-2004. त्वरा करा, आजच आपलं सीट बुक करा. जय भोलेनाथ, जय जय भोलेनाथ. Come on guys, hurry up. यार सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian.